केलेली होती की आजच्याच दिवशी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार आहे. आजचा तो दिवस आहे, काय सांगाल? आजचा तो दिवस आहे, पण आता मला अशी माहिती मिळाली आहे की धनंजय मुंडेकडून पक्षावरून अजितदादावरती खूप दबाव येत आहे की राजीनामा न देण्यासाठी, आणि अगोदर लिहून घेतलेला आहे अजितदादांनी. पण बहुतेक ये लोक जे आहे धनंजय मुंडेला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. आता ही सगळी गोष्ट जी आहे 2 दिवसा वरती ढकलून दिलेली आहे. आणि हे जे सगळी गोष्ट आहे मी 2 दिवसावरती ढकलून दिलेली आहे कशासाठी की हे जे सगळे प्रकरण आहे हे आता जनताच्या आणि जे आमदार खासदार मागणी करत आहे, जे अंजलीताई दमानिया मी स्वतः जे मागणी करत आहे, जे लोक त्यांचा दबाव किती आहे त्याच्यावरती हे राजीनामा जे आहे त्याच्यावरती निर्भर करत आहे. नक्कीच अंजली दमानिया यांनी आज देखील सांगितलेलं आहे की आजच्या दिवसात जर राजीनामा नाही झाला तर त्या संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन त्यांची पुढची दिशा काय आहे, पुढे त्या कोणते पुरावे सादर करणार आहेत का, याबद्दल स्पष्टता द्या. ऐका, आता जे ना पुरावे सादर करण्याची वेळ गेलेली आहे ते करणार आहे. करा तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. पण आता जे वेळ आहे ते आता हे लोकांना थांबवण्याची वेळ आहे. आता आपण फक्त कितीही जरी आपण दाखवले पुरावे, माझ्याकडे पण खूप पुरावे आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी मी टाइम पण मागितलेला आहे. मी पण अंशन करून ते सगळे पुरावे मीडियावरती देणार आहे की इतकी घाणेरडे लोकांना जरी तुम्ही मंत्रिमंडळमध्ये ठेवतात तो हे लोकांची नोकर होण्याची लायकी नाहीये कोणाच्या घरामध्ये. इतके घाणेरडे आहे लोक. आता जे संतोष देशमुख हत्या प्रकरण समोर आलेलं आहे ते वेगळं आहे, पण आणखीन असे काही मर्डर आहे जे काय म्हणतात त्याला, हिडनला मराठीमध्ये काय म्हणतात मला माहिती नाही, काय म्हणतात, हा, रहस्यमय, जे गुपित आहे, गुपित मर्डर असे काही आहे जे लोकांच्या समोर पण आणलेले नाही आहे, ज्याच्यामध्ये माझी स्वतःची आई पण आहे. माझी स्वतःची आई, असे खूप काही जे आहे ते लोकांच्या समोर आणायचे आहे. पण आज आपण फक्त हेच करत बसणार त्याच्यामध्ये काय होणार नाही. मला असं वाटते की डायरेक्ट मंत्रालयावरती अधिवेशनचे बाहेर अनशनवर एकदम आंदोलनवर बसावं लागेल, अधिवेशन बंद करावं लागेल, तभी हे लोकांना जाग येईल आणि अजितदादा राजीनामा लोकांच्या समोर आणतात की राजीनामा घेतला गेला. नक्कीच या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहात का, कधी घेणार आहात? नाही, त्यांनी मला टाइम दिलेला नाही. बहुतेक त्यांच्याकडे आता खूप व्यस्त आहे, अधिवेशनचा टाइम आहे. फर्दरी त्यांनी मला टाइम दिला. आज पण मी त्यांना बोलणार आहे टाईमसाठी. पण खूप मला देवेंद्रजींचा मी कल पण धन्यवाद केलेला. खूप अशी एकदम निष्पक्षपणे चौकशी केलेली आहे त्यांनी आणि खूप ॲप्रिशिएटेबल काम केलेलं आहे की वाल्मिक कराडला फर्स्ट कल्प्रिट म्हणून, पहिले आरोपी म्हणून त्यांनी हे चार्जशीटमध्ये SITनी चौकशीमध्ये टाकलेलं आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी. मतलब निष्पक्षपणे एकदम चौकशी झालेली आहे. त्याचा मी SITच्या, CBIच्या आणि देवेंद्र भाऊचा मी धन्यवाद मानतो. तुम्ही काही दिवसांपूर्वी देखील म्हटलं होतं की धनंजय मुंडे यांच्यामुळे राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली आहे. राष्ट्रवादीची जे 2 पक्ष झालेले आहे, फूट पडलेली आहे राष्ट्रवादी पक्षामध्ये, हे धनंजय मुंडे यांच्यामुळे झालेलं आहे असं वाटतंय का? धनंजय मुंडे नाही झालेला, धनंजय मुंडेनी केलेला. जे 1 दिवसाची मी बायको आहे त्यांची, आणि ज्या वेळे 1 दिवसासाठी 2019 मध्ये 1 दिवसासाठी गेले होते पक्ष तोडून, हे सब तोडाफोडी हे सब धनंजय मुंडेनी केलेली आहे. त्यांना तेच येतात, तेच त्यांच्या कामीच आहे, तोडा फोडा आणि राजकारण करा. काय वाटतंय तुम्हाला, न्याय मिळेल का? धनंजय मुंडेंचा राजीनामा जो आहे तो लवकरात लवकर घेतला जाईल का? 100% घ्यावं लागेल. राजीनामा झालेला आहे. मी आता पण बोलते, 2 दिवस अगोदर राजीनामा लिहून ठेवलेला आहे अजितदादांकडून. पण बस हेच आहे की लोकांचं किती प्रेशर आहे त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे. क्योंकि आज धनंजय मुंडे मोठा नेता आहे, त्यांच्या वक्तव्य, त्यांच्या भाषण सगळं पूर्ण महाराष्ट्र ओळखतात त्यांना. तो आज ते एक खूप मोठा फिगर आहे त्यांच्या पक्षामध्ये, त्यांच्यासारखं कोणी नाही आहे. तर त्यांना वाचवण्याचा प्रयत्न 100% पक्ष करतील, है ना. तो त्याच्यामध्ये काय गोष्टी नाही. पण आता हे जे आहे सगळे जे त्यांचे पक्षाचे आमदार खासदार त्यांची पण मागणी आहे, सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि जे दुसरे पक्षाचे आहेत
बीजेपीचे सुरेश धस अण्णा किती महिने 3 महिन्यापासून सगळं पोलपट्टी खोलून उघडून सगळं करताय. त्यांच्या पक्षाचे आहे ना, आज महायुतीचे आहे, कोणी भारचे नाहीये, तरी पण घेतलं जात नाही. काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये? खूप वाटोळा करून ठेवलेला आहे. जनताचे मुद्दे कुठे आहे? जनताची काय लाज राहिली नाहीये लोकांना. तर त्यांना घ्यावं लागेल. आणि 2 दिवसामध्ये जसं की सीएम साहेबांनी वेळ दिलेली आहे 2 दिवसाची, तर 100% जे मी शब्द दिलेला आहे ते पूर्ण होणार 2 दिवसामध्ये.